कळव्यामध्ये 30 ते 35 वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली आहे। कळव्यामधल्या ओमकृष्णा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। या घटनेमध्ये एकूण 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कळव्यामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलाय। या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झालेत। ज्या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली ती इमारत साधारणतः 30 ते 35 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळते। जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। कळवा परिसरातल्या ओमकृष्णा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। पावसाळा जवळ येताच महानगरपालिकेकडून विविध इमारतींचं ऑडिट केलं जातं आणि या ऑडिटच्या माध्यमातून धोकादायक इमारतींना नोटिसाही बजावल्या जातात। हितेश पांचाळ आपल्याला माहिती देतील। हितेश, कधी घडली दुर्घटना, काय परिस्थिती सध्याची? नक्कीच ज्ञानंदा, रात्रीची घटना आहे आणि अचानक हा धोकादायक इमारतीला महानगरपालिकाकडून वारंवार नोटीस दिल्या जातात आणि त्यातच हा मोठी दुर्घटना घडलेली आहे। आणि याच घटनेमध्ये एकूण 90 ते 100 लोक राहत होते आणि हा 30 ते 35 वर्ष जुनी हा इमारत आहे। काही लोकांना आता नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आलेलं आहे। स्वतः जितेंद्र आव्हाड देखील पाहणी करून गेले होते। आता सध्या त्या बिल्डिंगवर धोकादायक इमारती असून त्यावर सील करण्यात आलेली आहे। धन्यवाद हितेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।